नमस्कार. माझे नाव विजय बाळूवाघ, राहणार राहुरी स्टेशन, तांदूळवाडी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. चांद दिनुजीन पठाण हा पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे हा मानोरी गावातला आहे. माझे गाव पण मानोरी आहे. रस्ते आम्ही जाण्या येण्यावरून त्याची वाद आमची आहे पूर्वीचे. 2/12/2017 रोजी माझ्यावरती प्राणघातक हल्ला केला होता. आरोपी दिलशाद चांद पठाण, साहिल चांद पठाण, शौकत पठाण, प्रीतम चांदव देशमुख हे सर्व त्याचे नातेसंबंधातले व त्याची मंडळी व त्याचा मुलगा व त्याचा भाऊ यांनी मला संपवण्यासाठी राहुरी विद्यापीठपाशी माझ्यावरती कट रचून हल्ला केला होता. मला नगर येथे सिटी केअर हॉस्पिटलला जावं लागलं. सिटी केअर हॉस्पिटलने तोफखान्याचे पोलीस येऊन 0 नंबरने राहुरी पोलीस स्टेशनला FR आली. तर प्रमोद वाघ साहेबांनी 24-25 प्रमाणे गुन्हा दाखल करून मोकाटे हवालदारने 20 समरी चार्जशीट करून बनवा केला. ऍक्सिडेंट झालेला नव्हता. ऍक्सिडेंटचा बनवा करून राहुरी न्यायालयाला पाठवून दिला. 3 वर्षे केस चालून राहुरी न्यायालयाने 326 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला शिक्षा दिली. आरोपी याच्यावरती पण थांबले नाही. जाणून बुजून माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करणं हे त्यांचे क्षेत्र चालू आहे. 15/2026 रोजी राहुरी पोलीस स्टेशन चांद दिनुजीन पठाण माझ्यावरती 353 सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून टाकला आहे. मी त्यावेळेस पुणे येथे कामासाठी होतो. माझ्याकडे याचे पुरावे आहे. वेळ पडलीस तर मी पुरावे देणार आहे. चांद दिनुजीन पठाण हा केस मागे घेण्यासाठी मला दबाव, शिव्या गाळ्या करणं. राहुरी पोलीस स्टेशनला जर आला तो भगवा टिळा लावायचा नाही, तुम्ही हिंदू आहे, मी तुम्हाला संपून टाकेन, आणि असे खूप संपवलेले आहे. शासनाने मला रिव्हॉल्वर दिलेला आहे, मी याचा वापर गोळीबार तुझ्यावरती करू शकतो, असे तो मला वारंवार धमकी देत आहे. मी ह्या धमकीला खूप कंटाळलो. यादव, माझा मित्र यादव, हिंदुत्व काम करणारा, श्रामपूरमध्ये असताना चांद दिनुजीन पठाण त्याच्यावरती 112ला फोन केला. माझ्या हिंदुत्व मित्राने फोन केल्याच्या कारणावरती चांद दिनुजीन पठाण त्याला घरी येऊन श्रामपूर पोलीस स्टेशनला ग्रामीणला घेऊन जाऊन हाणमार करून रात्री तिने उशिरा त्याला 12 वाजता सोडून दिलं. त्याला म्हणला तू कुठं जर गेला तर तुला मी फसून टाकेन. त्याने श्रामपूर कोर्टामध्ये धाव घेऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला सस्पेंड केलं होतं. असा चांद दिनुजीन पठाणचे कृत्य आहे. हा हिंदू लोकांना समजतो का आमच्याकडे खूप लोक आहे, आम्ही संपून टाकू. चांद दिनुजीन पठाण राहुरीमध्ये कारल्यात असताना त्याचा मुलगा साहिल चांद पठाण 112ला कॉल करून 14 तारखेला त्याचे 26 कॉल होते. 15 तारखेला त्याची कॉल करून बापाला खाली बोलून घेतलं. आपल्या गावात चोर आले म्हणून माझे बंधू सूर्यकांत बाळू वाघ, माझे पुतणे संजय सुरेश वाघ हे गाया सोडण्यासाठी वळण येथे गेले होते. तिकून येताना आरडगाव येथे गाडी अडवून माझ्यातला आरोपी प्रीतम चांदव देशमुख त्या भट्टीवरती गाडी लावून त्याच्यात वाळू भरून राहुरी पोलीस स्टेशनला घेऊन येऊन आमच्यावरती तिघांवरती 353 सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. याचे सर्व पुरावे माझ्याकडे, मी जिथे असन ते पुरावे आहे. याच्यात जर मी आढळलो या गुन्ह्यामध्ये तर माझ्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावं. माझे समाज हा नगरमध्ये आहे असा चांद दिनुजीन पठाण म्हणतो का तुला जाताना येताना आम्ही आई तुला संपून टाकू का. जसं अहिल्यानगरमध्ये जो प्रकार झाला टिळा लावणारा हिंदुत्व कार्यकर्ता त्याला आम्ही सगळं संपवलं, तर तुला पण आम्ही संपवून टाकणार आहे. सरकारला एवढीच मागणी आहे, महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री साहेबांना, SP साहेबांना, का मला न्याय द्या. माझं कुटुंब खूप छोटं आहे.